लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये इथे अद्वैतची आई अद्वैतचे कान भरत असते. ती म्हणते की तू कलाला जेवण घेऊन गेला होता, पण तिने एकच घास ताटातून उचलला आणि ताट मागे लुटून लावलं. बघितलं ना किती ॲटिट्यूड आहे त्या मुलीमध्ये. आणि मग आपण कसं तिला घरात घ्यायचं, अशीच आहे ती. मला तर खूप राग येतो तिचा, असं अद्वैतचे कान भरत असते. तेव्हा अद्वैतची आई म्हणते की तू कलाची बाजू घेत आहे की आहे, तुला कलाची काळजी वाटत आहे आणि तू कलेला जेवण घेऊन गेला होता आणि तिच्या काळजीपोटीच तू तिला जेवण घेऊन गेला होता ना. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, मला अजिबात तिची काळजी वाटत नाही, माणुसकीपोटी मी तिला ते ताट घेऊन गेलो होतो. पण ती म्हणते की बघितलं ना तिने कसं केलं. तेव्हा ताई इथे कलेला समजावून सांगण्यासाठी आलेल्या असतात. त्या म्हणतात खरंच तू किती स्वाभिमानी आहे. आणि मग इथे कला म्हणते की खरंच संसार असा असावा लागतो की त्यामध्ये प्रेम माया असावी लागते. तेव्हा इथे ताई म्हणतात की खरंच मला जर मुलगी असती ना तर ती सेम तुझ्यासारखी असती. सोहमच्या ऐवजी मला तुझ्यासारखी मुलगी हवी होती, पण मला तू या घरात लग्न करून आलीस ना तर मला एक मुलगीच भेटली. तेव्हा ते खूप कौतुक करत असतात इथे कलेचं. खरंच मला तुझ्या रूपामध्ये माझी मुलगीच आहे तू, आणि मला मुलगीच भेटली आहे. किती गुणाची आहे तू, आणि तुझ्यात खरंच सगळे गुण आहे. पण हे असं तुला बाहेर उभं करणं हे मला अजिबात आवडलेलं नाही, आणि तुझा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी. आणि मग ताई इथे कलेला समजून सांगत असतात की तू असं बाहेर थांबू नकोस, असंही त्या म्हणत असतात. तेव्हा इथे कला म्हणते की संसाराला दोघांचीही साथ असायला हवी लागते, तेव्हा संसार पूर्ण होतो. इथे अद्वैत इथे खाली बघत असतो, वर टेरेसवर असतो, आणि तो म्हणतो की किती ॲटिट्यूड आहे या मुलीमध्ये. थंडीने कुडकुडत आहे तरी पण घरात येणार नाही. आणि मग इथे कला पण कलाच्याही डोक्यात तोच विचार असतो किती माज आहे याचा. आणि मग इथे कलाला खूपच थंडी वाजत असते. अद्वैत माणुसकीपोटी तिला ब्लँकेट घेऊन येतो, तेव्हा तो कलेला देतो. तेव्हा तो म्हणतो की तुमच्या जागी कुणीही असतं ना तर माणुसकीच्या नात्याने मी हेच केलं असतं, हे घ्या, तुम्हाला खूप कुडकुडत आहात तुम्ही. तेव्हा इथे कला पूर्णपणे नकार देते, मला तुमच्याकडून काहीही नको आहे, आणि चांदेकर मला तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे. तेव्हा इथे अद्वैतला राग येतो. तेव्हा तो म्हणतो की राहा अशीच बाहेर मग. आणि मग ते ब्लँकेट पण इथे कला घेत नाही. दोघांमध्ये वाद होतात आणि इथे सगळेजण घरातली फॅमिली बसलेली असते. तेव्हा इथे अद्वैतची आई म्हणते की कामावरती फोकस केला पाहिजे. आणि मग इथे श्रीकांत पण कामाचं बिझनेस मीटिंगचं सांगत असतो की आपली बिझनेस मीटिंग आहे, आणि तितक्यात फोन येतो श्रीकांतला. तेव्हा फोन आल्याच्यानंतर मग इथे अद्वैतची आई म्हणत असते की काय झालं, कुणाचा फोन आहे. आणि इथे अद्वैत पण म्हणतो की काय झालं. पण इथे अद्वैतचे काका म्हणत असते की आपली जी शोरूम आहे त्याला आग लागलेली आहे, आणि आता कशी लागली ते माहीत नाही. तेव्हा आबा म्हणतात की कशी आग लागली, आता या पाठीमागे एकच पर्याय आहे. अद्वैत म्हणतो चला आपण जाऊया तिकडे, तिथे पोचूया आपल्या शोरूममध्ये, बघू काय झालं आहे. तेव्हा इथे आबा म्हणतात की या सगळ्याच्या पाठीमागे एकच पर्याय आहे. आपल्या जी लक्ष्मी बाहेर उभी आहे तिला पहिलं घरात घ्या, बघा आग जी लागलेली आहे ती आपोआपच विझली जाईल. पण इथे सगळेजण नकार देतात. इथे पण अद्वैत म्हणतो काय बोलता आहात आबा. पण आबा म्हणते हे तुला करावंच लागेल, तू पहिलं कलेला आतमध्ये आणायचं आहे घरात मानाने सन्मानाने. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो आबा हे मी करू शकत नाही, आणि मी कलेला घरामध्ये घेऊन येऊ शकत नाही. तर इथे आबा म्हणतात की हे मला मी तुला सांगत आहे, तू पहिलं कलेला आतमध्ये घेऊन ये, आणि तिला आतमध्ये आणलं की सगळे संकट बघ कसे पळून जातात ते, हे मी तुला सांगत आहे, ते करायचं आहे. अद्वैतचा नाविलाज होतो, कारण की आबांचा शब्द असतो. आबांचा शब्द घरामध्ये सगळंच पाळत असतात. सागर म्हणतो ठीक आहे. इथे कलेला चक्कर येत असतात. तितक्यात कला खाली पडणार, तेच अद्वैत तिथं येतो आणि कलाला धरतो की तो म्हणतो की आता या मुलीला चक्कर आले आहे, कसं घेऊन जाऊ हिला आतमध्ये. आणि मग इथे अद्वैत तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण कला बेशुद्ध होते. आणि मग अद्वैत तिला घरामध्ये तिच्या उचलून घरामध्ये घेऊन येत असतो. आणि मग इथे कलेला अद्वैत उचलतो आणि घरामध्ये घेऊन येत असतो, आणि त्याच्या शोरूमला देखील तिकडे आग लागली असते. आणि मग कलेला उचलून घेत येत असतानाच
घरात इथे अद्वैत येतो आणि घरात पाऊल टाकला आणि कलेला घेऊन त्याने जेव्हा घरात पाऊल टाकतोच त्या क्षणी काकांना इथे फोन येतो की आग आपोआप विझलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचं त्यांचं नुकसान झालेलं नाही असं सांगितल्यानंतर घरातल्या सगळे शॉक होतात की कलेमुळे हे सगळे घडलेलं असतं. लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की.